पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेच्या जागांवर माकप महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांनी आज ऐतिहासिक विजय मिळवला। अत्यंत चुरशीच्या या लढाईमध्ये 1,04,702 इतकी विक्रमी मते मिळवत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा 5,337 मतांनी पराभव केला। 1978 पासून गेल्या 11 विधानसभा निवडणुकांपैकी 10व्यांदा माकपने ही जागा जिंकली आहे। महाराष्ट्र विधानसभेत आलेल्या भाजप महायुतीच्या चक्रीवादळात अत्यंत विपरीत परिस्थितीतही ही जागा जिंकणे ही एक जबरदस्त कामगिरी आहे। RSS भाजपच्या अभूतपूर्व धनशक्ती आणि धर्मांध कारस्थानाविरोधात मिळवलेल्या या प्रचंड विजयाचे श्रेय डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनतेला, माकप आणि महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना, माकप आणि किसान सभा, C2 जनवादी महिला संघटना, DYFI, SFI या सर्व जनसंघटनांनी केलेल्या सततच्या संघर्षाला आणि आमदार कॉम्रेड विनोद भिवा निकोले यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या उत्तम कार्याला जाते। या विजयानिमित्त डहाणूमध्ये एक भव्य विजय मिरवणूक निघाली। विजयी उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे आणि पक्षाचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलंगडा, लक्ष्मण डोंबरे, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखाना, सुनीता शिंगाळा, नंदू हडाळ आणि अनेक जण या मिरवणुकीचे नेतृत्व करत आहेत। उद्या तलासरी शहरामध्ये अशीच दुसरी भव्य विजय मिरवणूक निघणार आहे। या निवडणुकीत प्रचारादरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या अनेक जाहीर सभांना माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड वृंदा करात यांनी देखील संबोधित केले आहे।